तर सुप्रभात मित्रांनो, आजचा दिवस आहे दुसरा आणि आता आपण फायनली चाललोय गणपतीपुळेला. जरा डोकं पण दुखत होतं, त्यामुळे बोललो जरा झोपून घेतो आणि थोडा आरामात निघतो. बघू आता किती वाजेपर्यंत पोचतो आपण. 1 तासाचं ट्रॅव्हलिंग आहे. हे ते मित्राचं घर आणि आपली परी. त्याला मग दिवसाची सुरुवात करूया. चल मग. हो हो, सूरज कुठे? तिकडेच आहे ना पुढे? अच्छा ठीक आहे, चालेल. चल आता इकडनं लेफ्ट. हा, आपला दुसरा नवरदेव. त्याला आंघोळ कर जा पारोशा. ठीक आहे, चल येतो. हा दुसरा नवरदेव होता. सो फायनली आपण गणपतीपुळेला जाण्यासाठी निघालोय. इकडनं काय 30 किलोमीटर 30-40 किलोमीटर आहे. तर आज आपण थांबलेलो धामणकर वाडी. आपण आता हायवेला पोचलोय. हा तो हायवे. इकडनं आपण इकडनं काल आलेलो तेव्हा लेफ्ट घेतलेलं ना. आज आपल्याला इथून लेफ्ट घ्यायचा. अजून पुढे जाऊन काही किलोमीटर धामणगाव का काय कुठलं तरी आहे, तिथून आपल्याला राईटला जायचंय. काल आपली गाडी 290 किलोमीटर चालली आहे. फायनली लहानपणाचं स्वप्न आज पूर्ण होतं माझं. खूप हॅपी आहे. तर आपण आता धामणीमध्ये पोहोचलोय. वरती बघू शकता ट्रेनचा ब्रिज. काश आता इकडनं एक ट्रेन गेली पाहिजे यार, लय भारी व्ह्यू भेटेल. जा ना यार. नाही गेली ट्रेन, नाही गेली ट्रेन. आई शपथ यार, आत्ता गेली. 2 मिनिटं थांबायला पाहिजे होतं. आई बघा समोर आपल्या राईट साईडला. त्या ठिकाणी गेली असते तर लय भारी व्ह्यू भेटला असता राव. ते बोललो तेच झालं. तो तिकडचा रस्ता मी मिस केला, पण काय प्रॉब्लेम नाही. आपण सरळ जाऊया आणि नावर्डीकडून तिकडनं आपण राईटला जाऊया. पण ॲक्च्युली तो रस्ता कसा गावामधून होता. आता मी संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच आहे. बाजूला बघू शकता राईट साईडला वरती स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन. आयुष्यामध्ये हा क्षण खूप कमी वेळा येतो, तो एन्जॉय केला पाहिजे. कुठल्या गोष्टीचं वाईट न वाटतं आपण पुढे चाललं पाहिजे. थोडा वेळ वाईट वाटून घ्यावं घ्यायचं, मग नंतर शांत बसायचं. नाही. बघा हा रस्ता बरोबर आहे धामणी. अच्छा, हा रस्ता, हा ब्रिज दाखवलेला आणि भाऊनी इकडनं रस्ता दाखवलेला. इकडनं जातो. इकडचा की पुढचा आहे वाटतं. त्याला टाकून बघूया. बघा बरोबर हाच रस्ता सांगितलेला मित्राने. बघा तो हा ब्रिज पुढे तिकडे जातो संगमेश्वरला आणि हा रस्ता त्यांनी सांगितला होता. एकदम परफेक्ट हाच आहे. एकदम परफेक्ट हाच आहे. इथं बोर्ड पण दिलाय. बघूया बोर्डावरती काय लिहिलंय. आरवली 45 गणपतीपुळे
41 महाजन 35 आणि करंजुवे 23. तर मित्रांनो आपण बरोबर रस्त्यावरती आहे आणि मित्र पण हाच रोड बोललेला. मला वाटलं काय तो धामणी गाव तर तो होता, पण नक्की तोच एका जरा कन्फ्युजन झालेलं. तर आता फायनली आपण गणपतीपुळेच्या वाटेला म्हणजे रस्त्याला लागलेलो आहे. इकडनं पूर्ण घाट सेक्शन असणार आहे, म्हणजे रस्ता तर बघू शकता पूर्ण नॅरो रोड आहे आणि दोन्ही साईडने अशी झाडं. पण आता हायवे सोडलेला आहे प्रॉपर. आपण आता गावाकडच्या रोडाला लागलेलो आहे. बाजूला आपला नदी आहे, एकदम छोटीशी नदी कंटिन्यू वाहते बघू शकता. आणि आपल्या राईट साईडला कोकणातील अशी सुंदर सुंदर घरं. हे नाही, हे भारत गॅस आहे. आणि आपल्या राईट साईडला कोकणातील अशी सुंदर सुंदर घरं आणि रस्त्याने शाळेत जाणारा पोरी. आणि ह्या साईडला ह्या आंब्याच्या बागा, सगळीकडे आंबेच आंबे. जसे आपल्याकडे सगळीकडे कांदेच कांदे राहतात, तसे यांच्याकडे म्हणजे कोकणाकडे सगळीकडे आंबेच आंबे. पण आता अजून टाइम आहे, 2-3 महिने थांबावं लागतील. इकडचा पण बोर्ड बघूया बरोबर आहे का. गणपतीपुळे. चला सरळ सरळ जायचं आपल्याला, सरळ. मल्हारवारी मोतियानं द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. ओढलावी ती अशी जीवाला गावाकडची माती, सार घालती पुन्हा नव्याने ती रक्ताची नाती. या नदीचं नाव काय काका? नदीचं नाव काय या? संगम नदीचा होऊन हा अच्छा ठीक आहे. चला काका, इकडनं किती लांब अजून? हां अच्छा ठीक आहे चालेल. चला हा हो. आणि असा टायमिंगला हॉर्न हा कंपल्सरी दिला पाहिजे. देवाचा झेंडा वळखला दुरून, मोतियानं द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. आपण आता डिंगणे गावाच्या जस्ट पुढे आलो. डिंगणे गावापासून आपल्याला लेफ्ट घ्यायचं. हा सुंदर असा ब्रिज लागेल. हा बघा दिसतच नाहीये. खूप टाइम नंतर असा एकदम वरती आलो आपण, घाटाच्या प्लेन एरिया मध्ये आलो आता आपण वरती. मला असं वाटतं पुढे जाऊन खाली उतरायचं आपल्याला. आता स्पीड बेकार. फायनली आता मोठा रस्ता भेटलेला खूप टायमानंतर. अजून इथून गणपतीपुळे 12 किलोमीटर, म्हणजे जवळच आलोय आपण.
रस्ता बघू शकता किती सुंदर आहे, पण तेवढाच डेंजर सुद्धा. नाव काय राजा तुझं? सिद्धार्थ. अरे आपल्यासोबत आता एक दुसरे काका बसलेले आहेत, आजच्या दिवसातले तिसरे. रस्ते भारी आहेत इकडचे, रस्ते भारी आहेत म्हटलं. पुष्कळ एकदम छान आहे, जिंदाल आहे ना, एकदम सुंदर. एवढं मेंटेन करतात ना, एवढं जरी काय काय आला ना तर ताबडतोब गाडी येते त्यांची, सगळं क्लीन करून. रात्री खूप ट्रॅफिक असतो इथं. हो, काय बात करता? मोठ्या गाड्या असतात ना. आम्हाला इथे थांबवाल, हे कपी, आणि तुम्हाला पुढे जाऊन गणपतीपुळ्याला ह्या साईडने पुढे जायचं. लेफ्टला घेऊ का? लेफ्टला. अच्छा अच्छा. बोर्ड आहे. हा हा, दिलं तिथे. सांभाळून सांभाळून टाका, सांभाळून. गाडी उंच आहे ना. नाही, खूप छान. ठीक आहे, चला मग. थँक्यू. थँक्यू रजा. थँक्यू थँक्यू. तू आलास तर तिथे ये, फक्त पुष्पराजीच्या शेळके साहेब कुठे आहेत म्हणून, आणि ये चहा घ्यायला. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. आठवणीने हो हो हो. चला मग. आता कळालं तुम्हाला का मला सोलो राईड आवडते. गणपतीपुळे 10 किलोमीटर काय क्रॉस केले, बालनगड. सो चाफे, आता आपण चाफेच्या सर्कल पासून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. लेफ्ट. आरे गावाचं नाव होतं आरे वारे बीच. हां, या साईडला, राईट साईडला. तर चाफेच्या सर्कल पासून आपण लेफ्ट घेऊन आता चाललोय सरळ घाटातून. याचा अर्थ पण तुम्हाला लक्षात असला पाहिजे ना काय, जो आता बघा इथं गॅप दिलेला प्रत्येक याच्यामध्ये. आता इकडनं गॅप नाही दिला या वाईट पट्टीमध्ये बघा. त्याचा अर्थ असा की तुम्हाला ती लाईन क्रॉस करायची नाहीये. रायडिंग करणं फक्त एवढंच नाही की रोड बघून चालवा, असं तसं. सगळी नॉलेज पण थोडीफार ठेवावी लागते प्रत्येक गोष्टीची. प्रत्येक जण बोलतो की हा रे बाबा तू निघाला, चालला, इथे जातो तिकडे जातो, इकडे नको, असं नको करू, तसं नको करू. अरे माहिती आहे मला. आणि पण तुम्ही बघितलंच असेल कशा प्रकारे आतापर्यंत आपल्या गाडीवरती 3 जण बसलेत. 3 म्हणजे ते तिघं पण काका होते, बोलायला पण चांगले होते. ओरी या कारणामुळे मला सोलो राईड करायला आवडतं. माहिती आहे, कधी चांगले भेटतात, कधी वाईट पण भेटतात. पण मला ना वाईटची अपेक्षा नाहीये, कारण की तो आपला जर्नी, आपण जो प्रवास करतो त्याचाच एक भाग असतो. वाव, बघू शकता यार काय रोड आहे. बाजूला नारळांची झाडं, मेन रोड एकदम सुंदर असा, आणि डोंगर. सुंदर असं सह्याद्री आणि त्यातले कोकणातील डोंगर. अप्रतिम, बहुत सुंदर, खूपच सुंदर आहे. फायनली मित्रांनो, आपण गणपतीपुळेला पोहोचलोय. इकडनं फक्त 1 किलोमीटर बाकी अजून. त्यानंतर आपलं स्वप्न हे पूर्ण होणार आहे. आणि खूप वर्षांनी वाट बघत होतो की या ठिकाणी यायचं. ते फायनली आज ते स्वप्न पूर्ण होतंय माझं. सकाळी फक्त 1 तासाचा रस्ता होता. 11 वाजता निघालो आम्ही नाही, फक्त मी. खूप लय भारी वाटतंय राव, लय भारी वाटतंय. आणि आपली परी बघू शकता. रस्त्याची कंडिशन सांगायची म्हटल्यानंतर लय भारी होता. आत्तापर्यंतचा सगळ्यात भारी रोड, पूर्ण घाट सेक्शनमध्ये, आणि तेवढाच खतरनाक सुद्धा. मी घरून नाश्ता वगैरे सगळं करून आलेलो आहे. तरी बघूया, भूक लागली तर काहीतरी खाऊया आपण. सकाळी 8 वाजता निघायचं होतं सॉरी, पण जागाच आली नाही. मग 11 वाजता निघालो घरातून. चला मग निघू आपण.
पण एवढं जवळ येऊन सुद्धा अजून मी घाटावरतीच आहे, वरती. समुद्र कुठंच दिसत नाहीये आणि आपल्याला समुद्राची पहिली नजर ही भेटलेली आहे तर ह्या साईडला. तेच बोललो, एवढं समुद्र ठिकाणी आहे. गणपतीपुळे तर समुद्राच्या ठिकाणी आहे ना, किनाऱ्यावर. आणि समुद्राचं दर्शन नाही होतं, पहिली नजर बघू शकता समुद्राची. ओ लय खतरनाक दिसतोय राव. तो बघता तेव्हा तुम्ही, तो सगळा समुद्र आहे. आईच्या गावात थांबू का रे? हा बघा, हा बघा सगळा असा समुद्र. हा क्षितिज पूर्ण दिसतोय. आता घाटाचे हा बघा, इकडनं वेगळाच व्ह्यू वाटतोय. असं वाटतं की कॅमेरा बंद करूच नको. रत्नागिरी इथं मलंग, काय मालगुड, गणपतीपुळे देवस्थान सरळ. आपल्याला इकडनं जायचं सरळ गणपतीपुळे 000 लेफ्ट साईडला. तर फायनली आपण जवळ एकदम पोचलेलो आहे. अच्छा, बघू आता पार्किंग कुठं लावायची गाडी. परत विनायक पार्किंग नको, आपण मंदिराकडेच जाऊया. अजून पुढे जायचा प्रयत्न करूया. हो बीचचा समोर दिसतोय. याच्यापासून पण एंट्री डायरेक्ट आतमध्ये घेतली आपण. अच्छा, इथं गाड्या पार्किंग केलेल्या आहेत होय. इथं पण करू शकतो आणि इथं पण बीचच्या किनारी पण. तो फायनल मित्रांनो आपण बीच वरती पोहोचलो. आणि मंदिर कुठे गेलं? मंदिर त्या साईडला आहे. अगोदर दर्शन घेऊन येऊया, मग बीच वरती जाऊया. आपण थोडा वेळ एन्जॉय करूया. फायनली मित्रांनो आपलं पण दर्शन झाले. केसांचा वापर लई खराब झाला होऊ शकता, पण मला एक डिसअपॉइंटमेंट आहे. म्हणजे पिक्चरमध्ये बघितलंय तसं काहीच नाही. इथे सगळं वेगळं पण लई भारी आहे. मंदिराच्या आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे. तर आता दर्शन झालं आपलं. आता बीचच्या इथे जाऊया, थोडे जेवण करूया. प्रसाद भेटतोय तिथे, प्रसाद भेटतोय तेवढा खाऊया आणि बीचवर एन्जॉय करायला जाऊया. बीचवरती काय ॲक्टिव्हिटी करण्यासाठी भरपूर काही आहे, पण आता काहीच करणार नाही, कारण की कपडे वगैरे मी काय आणले नाहीत तसे.
आणि एकटं काय काय करणार. त्यामुळे आता मित्रांसोबत येईल त्या टायमाला कधी करू ॲक्टिव्हिटी, एन्जॉयमेंट. बघू शकता ह्या साईडला मंदिर आहे आणि हे वर्ल्ड फेमस बीच. आणि इकडचा पाण्याचा कलर बघू शकता पूर्ण निळा आहे, ते ॲक्वा कलर असतो नाही का तसा. आणि तिकडं बसल्यात आणि आपण पण जरा चांगली जागा बघूया आणि जरा बसूया तिथे. अर्धा एक तासाने आपण निघूया इकडनं. आपल्याला 5 वाजेपर्यंत तिकडं घरी पोचायचं आहे. त्या दगडावरती ठेवूया समोरच्या, ते पाण्यात जाऊन येऊया जरा. जॅकेट काढून ठेवलाय, नाहीतर पाण्यात चुकून पडलं वगैरे तर जॅकेट पूर्ण ओला व्हायचा. चांगलं जमलं आता पाण्यामध्ये थोडंसं पाय ओले करायला. असं वाटतं भरतीचा टाइम आहे वाटतं, कारण की मग अशी मी ह्याच्या पुढे गेलो तो इथं पाणी नव्हतं आणि आता बघा पाणी आहे. चला मग जरा वेळ जाऊया पाण्यामध्ये. नाही बोलता पॅन्ट ओली झालीच शेवटी. पण बीच वरती आणि कपडे ओले नाहीत, त्यापेक्षा थोडी ओली झालेली बरी. मस्त पूर्ण साफ पाणी आहे आणि एकटं आलं पाहिजे रे, एन्जॉय करा एकटं पण. किती दिवस दुसऱ्यांच्या मागं फिरणार, स्वतःचा पण विचार करा तुम्ही. फक्त एवढंच की स्ट्रगल करावे लागतं. कॅमेरा आता बघितलं ना, एकट्या लावून तिकडे जावं लागलं मला. या ठिकाणी ऍक्टिव्हिटी करण्यासाठी भरपूर काही आहे. आता मी एकटा पोरगा काय काय करणार आहे, त्यापेक्षा फक्त पाय आणि पॅन्ट ओली करून आलोय पाण्यामध्ये. तुम्हाला करायचं तर तुम्ही करू शकता, बाकी काय नाही. इथं बघू शकता मागं जॅकेट आणि तिथं बुट वगैरे ठेवले. एक चांगला दगड भेटलेला, तर त्या ठिकाणी येऊन बसलोय. शांतता आहे, दर्शन पण लवकर झालं आणि गर्दी काहीच नव्हती तिथे, त्यामुळं बरं वाटतंय. 6 वाजता म्हणजे 5च्या अगोदर घरी पोचायचं आहे. इकडनं मला येताना तर लागले 2 तास, 2-2.5 तास, 1 तासाचा रस्ता. आता जाताना व्हिडिओ शूट वगैरे काय करणार नाही, कारण की 6 वाजता आम्हाला काही करून निघायचं आहे घरातून शूटसाठी. साखरपुडा आहे मित्राचा, तर तेवढं तो त्याच्या कामात आहे आणि आपण आपल्या कामात थोडं एन्जॉय करूया. तर आजचा व्हिडिओ आपण इकडंच थांबूया. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, नवीन डेस्टिनेशन सोबत, नवीन एक स्वप्न पूर्ण करण्यासाठी. तोपर्यंत बाय बाय.